हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला क्रॉचेड ग्रॅनी ट्रँगल कशा पद्धतीचे विणायचे ते सांगणार आहे आणि त्यापासून आपण पर्स विणणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी लागणारे साहित्य हे 3.5 mm ची पिन लागणार आहे आपल्याला, ब्राऊन कलरची उलन लागणार आहे, सँड कलरची उलन लागणार आहे. ही उलन गंगा ॲक्रेलिक यान आहे. आपल्याला ही अशा पद्धतीने ही चेन असते, ही चेन लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ही रनर असतात, ही रनर लागणार आहेत आणि कात्री एक लागणार आहे. चला तर मग सुरू केले. मी सँड कलरची उलन घेतलेली आहे. आपण मॅजिक रिंग बनवायची आहे. त्यासाठी आपण हे बोटाला असं वेटाळा घालून हे जे सेकंड आहे यान त्यामधून आपण अशा पद्धतीनं पिन घालून घ्यायचं आणि आपल्याला आता ह्याच्यात 9 सिंगल खांब घ्यायचेत. 1 2 3 4 5 6 7 हे 8 आणि 9 हे आपण सिंगल खांब घेतलेले आहेत 9. आता आपण हे बंद करून घ्यायची. हे असे जे आपण उलन सोडलेले होते ते ओढून घ्यायची, म्हणजे इथं गाठ बसते. जे आपण पहिली चेन घेतलेली होती त्या पहिल्या चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने दिसते. इथे आपल्याला 3 चेन करून घ्यायचे आहेत. हे 3 चेन करून घेतले आणि त्यामधूनच आपल्याला हे डबल खांब घ्यायचे आहेत. डबल खांब आपल्याला असे पूर्ण घ्यायचे नाहीत, हे अर्धेच घ्यायचे डबल खांब. हे पहा अशा पद्धतीने. आणि एकामधून आपल्यालाच आता 4 डबल खांब घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने अर्धे डबल खांब घ्यायचे आहेत. आपल्याला 3 झालेले आहेत. हे पहा किती झालेत, 1 2 3 झालेत आणि हा चौथा एक. हे अर्धे अर्धे घेतलेले आहेत आणि आता यामधून पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि एक चेन करून घ्यायचे. त्या शेजारी अशाच पद्धतीने आपल्याला 5 डबल खांब करून घ्यायचे आहेत. तेही हाफ डबल खांब घ्यायचे आहेत असे. हे पहा 3 झाले, 4 झाले, आता हे 5. आता पूर्ण ह्या साखळीमधून आपल्याला उलन काढून घ्यायची आणि चेन करून घ्यायची. हे अशा पद्धतीने हे पाकळ्या बनल्यासारखे बनतात. असे आपल्याला 9 वेळा करायचे आहेत. आपल्याला 9 पाकळ्या आल्या पाहिजेत आपल्या अशा. हे पहा अशा पद्धतीने डबल खांब आपण पूर्ण घ्यायचंच नाही. आणि आता पूर्ण साखळीमधून हे आपण उलन काढून घ्यायचे आणि एक चेन करून घ्यायची. हे आपले 3 झालेले आहेत. आता आपण पुढचे करून घेऊया. आता आपण हे 3 चेन घेतलेले होते त्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून घ्यायची, जोडून घ्यायचं आता आपण इथून. हे पहा हे अशा पद्धतीने हे जे उलन आहे ते आपण याला असं ओढून घेऊन याला हाईड करून घ्यायचं, म्हणजे हे आतमध्ये घालून घ्यायचं याला अशा पद्धतीने आणि तिथे आपण गाठ द्यायची. आपण कट करून घेऊया. हे पहा हे अशा पद्धतीने 9 आपण पाकळ्या तयार केल्यासारखे केलेले आहेत. आता आपण हे पुढं इथं मध्यभागी घ्यायचं आहे, तर इथं आपण शेजारी अशा पद्धतीने स्लिप स्टिच घेत जायचे. इथे 1 आणि इथे 2 स्लिप स्टिच घेतलेले आहेत. आता आपण इथे 2 3 अजून चेंज करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथं पप तयार करायचे तर ती पण वेगळ्या पद्धतीने. तर त्यासाठी हे असं वेटाळा घ्यायचा ह्याला आपल्या सुईला पिनला आणि ह्या पद्धतीने असं हे साखळी तयार केल्यासारखं. हे पहा एकामधूनच असं आपल्याला 5 वेळा काढायचे आहेत. हे आपले 3 वेळा झाले, हे 4 आणि हे 5. आता ही जी आपण वेटाळा घातलेले आहेत किंवा ह्या पिनला आपण राऊंडनं घेतलेलं आहे त्यातून आपण असं उलन काढून घ्यायचे आहे आणि इथे साखळी घ्यायची आहे, हे जोडून घ्यायचं आहे आणि इथे एक चेन घ्यायची. आता त्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीचंच पप तयार करायचं. म्हणजे 1
2 3 4 5 हे 5 वेळा घेतलेले आणि पूर्ण ह्याच्यामधनं साखळीमधनं उलनमधनं आपण हे काढून घेतले आणि चेन करून घेतले. हे पहा, एकामधून आपण असे 2 पप तयार केलेले आहेत. तर हे आपल्याला अशाच पद्धतीने इथेपर्यंत 2-2 पप करायचे आहेत. म्हणजे आपले 18 पप झाले पाहिजेत असे एकामध्येच 2. हे आपण इथे जोडून घेणार आहोत. आपण 3 चेन घेतलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला हे पहा त्यावरतीच आपल्याला हे स्लिप स्टिच करून घ्यायची आणि जोडून घेतलेलं आहे. आणखीन एक अशाच पद्धतीने स्लिप स्टिच करायची आणि हे जे 2 आपण पप तयार केलेले आहे त्यामधून आपल्याला 4 चेन करून घ्यायचे आहेत. हे आपण 4 चेन करून घेतलेले आहे. आता आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचे आहेत. ट्रिपल खांब घेण्यासाठी आपल्याला आपल्या ह्या पिनला 1 2 वेळेस आपण तिडा द्यायचा आणि अशा पद्धतीने हे पिन काढायची आपली आणि 1 2 आणि हे 3 ह्याला ट्रिपल खांब म्हणतात. आणखीन एकदा दाखवते. 1 2 पिनला वेटाळा घ्यायचा. हे अशा पद्धतीने सुई काढून उलन घ्यायची आणि दोन्हीमध्ये 1 हे दोन्हीमध्ये 1 म्हणजे 2 झाले आणि हे दोन्हीमध्ये 1 असे 3 ह्याला ट्रिपल खांब म्हणतात. आता आपल्याला इथे 2 चेन करून घ्यायचे आहे. आणखी त्यामध्येच आपल्याला असे 3 ट्रिपल खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा 1 3 हे 3 ट्रिपल खांब झालेले आहेत आपले. आणि त्या शेजारी आपल्याला डबल खांब 3 घ्यायचे आहेत. आपल्याला आता ट्रायंगल करायचं आहे. तर ट्रायंगल करण्यासाठी आपल्याला याचं 3 आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत त्या शेजारीच. हे पहा, इथे आपण इथे ट्रिपल खांब घेतलेले आहेत आणि नंतर इथं शेजारी डबल खांब. आता आपल्याला ही स्किप करायचं, ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही, आपल्याला विणायचं नाही. तर आता आपल्याला हे पहा हाफ डबल खांब घ्यायचं आहे. तर ही आपण स्किप करून ह्या शेजारी आपण हाफ डबल खांब 3 घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने 1 2 आणि हे 3 हे 3 झालेले आहेत. आता नंतर हे स्किप करायचं, म्हणजे हे घ्यायचंच नाही तवी. त्याच पद्धतीने जसं आपण इथे विणलेलं आहे तसं इथंही करायचं. आता इथं आपण डबल खांब घेतलेले आहेत 3. तशा पद्धतीने आपल्याला इथं 3 डबल खांब घ्यायचे आहेत. 2 आणि 3 घेतलेले आहेत. आता आपल्याला ही हे ट्रिपल खांब घेतलेले आहेत असे. तसेच आपल्याला इथे त्या ह्या शेजारीच ट्रिपल खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 झालेले आहेत. 1 2 3 वेटाळा घालून घ्यायचा, पिन उलनमधून काढून घ्यायची 2 आणि ही 3 आणि नंतर 2 चेन करून घ्यायची. आणखीन ह्यामधूनच आपल्याला अशाच पद्धतीने ट्रिपल खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 नंतर 1 2 3 1 2 3 हे पहा, हे 3चे ट्रिपल खांब झालेले आहेत. आणि आता त्या शेजारीच आपल्याला डबल खांब घ्यायचं, म्हणजे आपल्याला ट्रायंगल तयार करायचा म्हणल्यानंतर हे पहा इथे 3 वेळेस आपल्याला डबल खांब घ्यायचं आहे. आता ह्या साईडनं जसं आपण विणत गेलेलं आहे तसंच इथंही विणायचं आहे. तर ही मध्ये आपल्याला स्किप करायचं आहे, घ्यायचं नाही. ह्या शेजारी आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. 3 घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा 1 2 आणि हे 3 नंतर त्या शेजारी ही स्किप करून घ्यायचं. इथे आपल्याला डबल खांब असे 3 करायचे आहेत. हे पहा आपल्याला आता ट्रायंगल तयार होत चाललं. हे पहा हे अशा पद्धतीने ट्रायंगल होते. आता इथे आपण अशा पद्धतीने ट्रिपल खांब घेणार आहोत. 3 ट्रिपल खांब घेणार आहोत आपण इथे. 1 2 3 हे पहा 2 चेन करून घ्यायची, ट्रिपल खांब घ्यायचे तिथे. हे पहा आता आपल्याला इथं शेजारीच त्याला डबल खांब घ्यायचे 3. हा ट्रायंगल करायला सोप्पाच आहे, फार अवघड नाही. आता आपण इथे 1 2 3 आणि ही 4 चेन करून घेतलेले होते ना, त्या 4थ्या चेनला आपण स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. हे पहा हे आपला ट्रायंगल तयार झालेला आहे. आता आपण इथे 1 चेन करून घ्यायची आणि त्या शेजारीच आपल्याला हे पहा हाफ डबल खांब घ्यायचे याच्यात. हे पहा
इथे एक 2 घेतला. आता इथं आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. इथे वरती ही डबल खांब आपल्याला असे 3 आणि नंतर 2 चेन एकामध्येच. हे पहा, हे 3 घेतलेले आहेत, 2 चेन घेतलेले आहेत, नंतर त्यामध्येच आणखीन 3 डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, हे अशा पद्धतीने. नंतर त्या शेजारी आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. पूर्ण खांबावरती आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचा आणि आपण जिथं कॉर्नर म्हणजे इथं कॉर्नर येतो त्या शेजारीच तिथंच त्यावरतीच आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, पूर्ण साखळीवरती आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचा आहे. हे पहा, आता आपल्याला इथे डबल खांब घ्यायचा आहे. जसं आपण इथं केले होते तसंच इथे डबल खांब आपल्याला 3 घ्यायचे आहेत. 3 नंतर 2 चेन करून घ्यायची. नंतर त्यामध्येच आपल्याला 3 डबल खांब करून घ्यायचा. 2 आणि हे 3. त्या शेजारी आपल्याला हाफ डबल खांब करून घ्यायचा आहे. हे पहा, हे अशा पद्धतीने आपला ट्रायंगल तयार होते. आता आपण ही साईड जशी बनवली आहे तसंच ही 2 साईड ही करून घेऊया. हे आता आपण इथे जोडून घेणार आहोत. या साईडला हे ट्रायंगल स्लिप स्टिच करून घेतलेले आणि जोडून घेतलेले. नंतर एक चेन करून घेतली आणि आता आपण आपली वूलन कट करून घेऊया. हे पहा, हे अशा पद्धतीने ट्रायंगल तयार झालेले आहेत. हे आणखीन एक. आता आपण ह्याला बॉर्डर तयार करायची आहे ब्राऊन वूलनने. हे जे वूलन उरलेले आहे ते आपण इथे आतमध्ये घालून घेऊ. इथं हाईड करून घ्यायचं म्हणजे हे आतमध्ये कट करून घेऊया आपण. आता आपण ब्राऊन कलरची वूलन जोडणार आहोत. आपण या साईडलाच घेऊया, एक साईडला जोडून घेऊया अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे सिंगल खांब घ्यायचे आहेत. पूर्ण याच्यावरती सिंगल खांब घ्यायचे आहेत. साखळी किंवा आपण याच्यावर आपल्या खांबावरती आपल्या सिंगल खांब घेत जायचे. म्हणजे आपल्याला आता ह्याची बॉर्डर तयार करत जायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपण बॉर्डर तयार करूया. हा ट्रायंगल करायला इझी आहे. नवीन असतील कोणी शिकणारे किंवा असं बिगिनर असतील त्यांच्यासाठीच तर फार सोपं आहे. हे पहा, आणि आता वरती आपल्याला हे एक अशा पद्धतीने ट्रायंगल. आता इथे मध्ये जिथं आपण डबल खांब घेतलेले होते त्यामध्ये आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, इथे आपण हाफ डबल खांब घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला हाफ डबल खांब 2 घ्यायचे आहेत. एक आणि हे 2 हे दुसरा. परत आणखीन ह्यामध्ये आपल्याला चेन करून घ्यायचे आहे. नंतर त्या शेजारीच आणखीन 2 हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. त्यामध्येच आपल्याला हे इथे आता नंतर सिंगल खांब घेत जायचे आहेत. जिथं आपला टोक येतो त्या शेजारी त्यावरतीच आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचे आहेत आणि पूर्ण आपल्याला साखळ्यावरती किंवा आपले खांब आहे त्यावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, हे असे हाफ डबल खांब घ्यायचा आहे. एक चेन करून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये असेच 2 हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. नंतर आता इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जिथं पहिल्यांदा आपण घेतलेली होती साखळी किंवा ही चेन तिथं जोडून घ्यायचे. एक चेन करून घ्यायचा आणि कट करून घेऊया आपली वूलन. हे पहा, हे ट्रायंगल हे अशा पद्धतीने ट्रायंगल बनते.
हे पहा, हा एक ट्रायंगल आहे. असे ट्रायंगल आपल्याला 7 ट्रायंगल करायचे आहेत जे आपल्या पर्ससाठी लागणार आहेत. तर हे 2 ट्रायंगल झाले आहेत आणि ते आपल्याला आता असं एकमेकाला हे असं जोडायचे आहेत. तर ते आपण ब्राऊन कलरच्या उलनेच आपण जोडून घेणार आहोत.